मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला। तर पहिले पनीर धुवून घ्यायचे, त्याचे काप करून घ्यायचे आहेत। एकदा ही रेसिपी ट्राय कराल तर हॉटेलमध्ये जायचे विसराल। अशा पद्धतीने पनीर नक्की ट्राय करा। पनीर कट करून घेतले की आता मसाला बनवूया। त्यासाठी एक वाटी दही घ्यायची, त्यामध्ये 2 चमचे बेसन, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, कस्तुरी मेथी नुसार मीठ घालून त्यावरती लिंबू पिळून घ्यायचं आहे। मिश्रण छान मिक्स करून त्यामध्ये पनीरची पीस बुडवून घ्यायची। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं असे झाकून ठेवायचे आहे। तोपर्यंत एका कढईमध्ये मोठा कापलेला कांदा, लसूण आणि अद्रक थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। कांदा छान मऊ झाला की ते हिरवी मिरची घालून घ्यायची। कांदा भाजला की ते एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे। कोथिंबीर, पुदिना आणि थोडेसे पाणी घालून मिक्सरला छान फिरवून घ्यायचे आहे। ही पेस्ट पण ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहोत। आता एका कढईमध्ये 2-2.5 चमचे तेल घ्यायचे आहे, त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। सोबतच जी कांद्याची पेस्ट बनवलेली आहे आपण ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। थोडीशी परतून घेऊन त्यामध्ये तिखट, हळद, हवे असल्यास थोडेसे मसाले घालून मिक्स करून घ्यायचे। आता पनीर छान मिक्स करून घ्यायचे। पाहू शकता एकदम मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे। यावरती तडका मिक्स करून घ्यायचा आणि मलाई ही घालायची आहे। पाहू शकता एकदम भन्नाट अशी भाजी तयार झालेली आहे। एक 5 मिनिटासाठी असे झाकून ठेवायचे आहे। एकदम अप्रतिम अशी भाजी तयार होते। नक्की ट्राय करा। जाता लाईक करायला विसरू नका। थँक्यू।